एका निलंबनावर प्रकरण संपवणार का? पुणे जमीन व्यवहाराप्रकरणी आदित्य ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केलाय। भाजप जवळ घेऊन बदनाम करतं असं ठाकरेंनी म्हटलंय। आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। आदित्य ठाकरेंनी आता चौकशीची मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर एका निलंबनावर प्रकरण संपवणार का असंही त्यांनी विचारलंय। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी आदित्य ठाकरेंनी हा सवाल केलेला आहे। तर भाजप जवळ घेऊन बदनाम करतं असंही ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरेंनी बोलताना भाजपावर हल्लाबोल केलाय। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। झी 24 तासच्या धाडसाचं कौतुक आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे, कारण झी 24 तासनं ही बातमी दाखवलेली आणि त्यानंतर विरोधकांकडून या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी देखील होते। आता आदित्य ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। तर झी 24 तासच्या धाडसाचं कौतुकही त्यांनी केलेलं आहे। एक मी ऐकलं कुठच्या तरी रजिस्ट्रार की कोणाला तरी निलंबित केलेलं आहे। खरोखर तिथे हा विषय संपतो का? एका निलंबनावर हा विषय संपतो का? जर खरोखर एवढी मोठी गोष्ट असेल तर मी आत्ता पहिले एक मानून चालतो की आहे की नाही हे सत्य लोकांसमोर आपल्याच माध्यमातून येत आहे। पण जर ही परिस्थिती सत्य असेल, हा घोटाळा सत्य असेल, खरा असेल, तर एका निलंबनावर हे चालतं का? तिथपर्यंतचा विषय सीमित आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं आता भाजपचे जे मित्रपक्ष आहेत ह्यांना देखील कळलं असेल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील कळलं असेल की भाजप स्वतःकडे घेतं आणि खरं आहे की नाही माहीत नाही, पण बदनाम करून तर सोडून देतं। पण भाजप ज्यांनी ह्याच पक्षाच्या विरोधात आंदोलन केलं होतं, ज्यांनी ह्याच पक्षाच्या विरोधात लाठ्याकाठ्या खाल्ल्या होत्या, भ्रष्टाचार म्हणून आंदोलनं केली होती, आता मंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या डोक्यावर ह्यांनी बसवलेलं भाजपनी। तर पुणे जमीन व्यवहार प्रकरणात आदित्य ठाकरेंनी झी 24 तासच्या धाडसाचं कौतुकही केलंय। जमीन व्यवहार सत्य असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। जमिनीचा व्यवहार आहे तो समोर आणलेला आहे, कसं बघताय पूर्ण याच्याकडे? एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपल्या हिमतीची मी दाद देतो, खरोखर आपलं कौतुक करतो की आपण एक मोठा जे काही घटना असेल, घोटाळा असेल, लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करताय। सत्य गोष्टीवर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक घोटाळे असे गेल्या 1 वर्षामध्ये आपण लोकांसमोर आणलेले आहेत, पण मला वाटत नाही हे सरकार कुठच्याही घोटाळ्याबद्दल सिरियस आहे। सगळे मंत्री, मग कोणाची बॅगेसोबत, नोटांच्या बॅगेसोबत व्हिडिओ आलेला आहे, कोणाचं डान्स बार हे दाखवलेलं आहे, पण कोणावरही कारवाई केली नाही फडणवीस साहेबांनी। एक भ्रष्ट सरकार वोट चोरीचं आणि नोट चोरीचं हे चालवत आहेत। अजितदादा म्हणतात की याच्याशी माझा काही संबंध नाही। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलणं गरजेचं आहे। तो ते आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे का पहिले मुख्यमंत्र्यांनी बोलावं आणि खरं तर जी 24 तासच्या हिमतीचं आम्ही दाद देतो का त्यांनी ही बातमी दाखवलेली आहे। आणि दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती पत्रकार परिषद घेऊन बोलावं असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।